ही महाअलकेश्वर, मंगलेश्वर वेगवेगळे देवस्थानामधले पिंडीची रचना वेगवेगळी आहे. वेगवेगळे. येऊ शकतात. तिथले बाबा म्हणले की काहीतरी मागा, तुम्हाला जे हवं असेल तर. काय मागू सांगा. चला एकच गोष्ट मागतो. आईच कसलं भारी दिसायलंय. मंडळी बघू शकतात, ब्रह्ममठ आहे. आता सध्या मी आलोय आमच्या डॅशिंग बाबाकडे. आपण मंदिरामध्ये गेलो तर इथं 12 महादेवचे पिंडलिंग होते, पण आता इथं 12 नाही आहेत, टोटल 1008 आहेत. हे 2 जसं स्टार्ट झाले भाई साब. ओके, सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? सो मंडळी, आता 1-2 दिवसानंतर आपण वापस पुण्याला जातोय. पण म्हणलं जरा मम्मी पप्पा सोबत जरा टाइम स्पेंड करावं. पण विषय कसा आहे, आमचे पप्पा सारखं बाहेर कुठं ना कुठं तर आपल्या कामात बिझी राहतात. आपली मम्मी पण तिच्या शॉपवरती बिझी राहते. त्याच्यामुळे म्हणलं तुम्ही लय बिझी राहता, तर माझ्यासोबत जरा 1-2 दिवस टाइम स्पेंड करा. सो पप्पा पण म्हणले चालतंय, ठीक आहे, मी जरा वेळ काढतो, आज आपण कुठं तर बाहेर जाऊ. सो गोल फिरून शेवटी आमच्या मम्मीनं बोलली की सोलापूर इज द बेस्ट. सो मग जाऊ दे आता काय आहे. पण मला पप्पा पण बोलले की सोलापूरमध्ये पण भरपूर असे छान छान अट्रॅक्शन्स आहेत. आणि मी अजून सोलापूरमध्ये शॉपिंग शिवाय तर दुसरं अजून काही बघितलं नाहीये. म्हणजे मी सोलापूरला आतापर्यंत फक्त शॉपिंग करण्यासाठीच गेलो. दिवाळी शॉपिंग किंवा नंतर कधी जयंती असली किंवा कुठं बड्डे असलं तर आम्ही फक्त सोलापूरला कपडेच घालला जातो. त्याच्यामुळे मला जास्त असं अट्रॅक्शन्स माहीत नाहीत. माझी मम्मी म्हणली की चल बाबा, आजचा आपण जो डे स्पेंड करणार आहोत तो सोलापूरलाच करणार आहेत. त्याच्यामुळे मंडळी, आजचा जो ब्लॉग होणार आहे तो सोलापूरलाच होणार आहे. सो आता आपण फ्रेश झालोय आणि आता आपण निघूयात सोलापूरला. ओके, सो स्टे ट्यून, चालू करूयात आजचा ब्लॉग. ये आपने पप्पा गाड़ी निकलने जा रहे हैं. क्या चलो. चला मंडळी, आपण आलो आता मम्मीच्या शॉपवर. आवडली का नाही? चला मंडळी, निघूयात आता आपण ट्रिप टू सोलापूर, टूर टू सोलापूर. 2 hours later. मंडळी, आमच्या पप्पाला लागली आहे तर झोप. आमच्या पप्पाचं कसं आहे, जेवण झालं की आमच्या पप्पाला लागती झोप. त्यांना लय गुंगी लागली, त्याच्यामुळे आता आपण गाडी घेऊयात, पप्पाला शिफ्ट करूत. चला. लय झोप लागाय तुम्हाला. झोपा मी घेतो. One hour later. चला मंडळी. अरे स्कूल आहे का मंदिर आहे? हा, कुठं आहे? नाही, ते मंदिर मध्ये आहे. मदत आहे का? ही शाळेचं गेट आहे म्हणतो त्याने. असं आहे होय. मग इथून घेऊन जायचं आहे का? घेऊन जायचं. चला मग काय. मंडळी, ही माग बघू शकतात गेट. मला वाटलं इथूनच मंदिरचं एंट्रन्स आहे, पण पुढून आहे. हा, इथून. कसं मोठं आहे. चला मंडळी, आपण आपल्या पॉइंट वरती आलोय. हे स्कूल पण आहे इथं, श्री वीरतपासवी इंग्लिश मीडियम स्कूल. मस्त आहे बघा. इथं गेट एकदम टेम्पल टाईप केलंय. इथंच समोर स्कूल आहे आणि इथून मंदिर. कितीतरी 1000 शिवलिंग आहेत. होय, पंचमुखी परमेश्वर मंदिर. आणि मंडळी, आता सध्या मी आलोय पंचमुखी परमेश्वर मंदिरला. आणि हे मंदिर अक्कलकोट ते सोलापूर हायवे रोडला मला दिसेल. आपण आता सध्या प्रवेश करू.
लय सुंदर आहे. महादेवची पिंड बघा किती सुंदर आहे. ठीक आहे, नवग्रह आहेत, ग्रह. ग्रह, अरे हो, नवग्रह. राहू केतू मल्लिकार्जुन प्रत्येक पिंड वेगळी आकाराची. औंड्याची वेगळी आहे, परळीची वेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी जी पिंड आहे ना ती वेगवेगळी रचना आहे. तर ती सोमनाथाच्या तिथं तसे आहे. सुरती सोमनाथ म्हणतात. हा हा. ही मल्लिकार्जुन तिथली अशी रचना आहे. तो काय ही वेगळीच आहे. ही महाअलंकेश्वर, मंगलेश्वर ही वेगळी प्रत्येक देवस्थानामधले पिंडीची रचना वेगवेगळी आहे. वेगवेगळी आहे. बघा, तिथं व्यवस्थित श्री वैजनाथ, ती परळीचं आहे ना वैजनाथ मंदिर. परळी वैजनाथला अशी आहे. ते आपण जात होतो ना हिंगोलीला, हा हा हा. हो 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 हो. तर तिथं तशी आहे ती. एवढं सुंदर वाटलं ना. सगळे महादेवचे पिंड एका जागी बघायला भेटले. सगळ्यात भारी तर म्हणजे केदारनाथचं. यार एकदा तरी मला केदारनाथला जायचं. मी अजून पण गेलो नाही केदारनाथला. येऊ शकतात. मंडळी, काही विश मागू मला सांगा. तिथले बाबा म्हणले की काहीतरी मागा, तुम्हाला जे हवं असेल तर. काय मागू सांगा. चला एकच गोष्ट मागतो, असंच साथ द्या, असंच प्रेम द्या. जस्ट आता यूट्यूबचं अजून माझं चॅनल मॉनिटाईज पण झालं नाही, पण मग असं वाटतंय की बाबा काहीतरी करावं आता. तपस्वीचं मंदिर आहे, तपस्वीचं आहे बहुतेक तिथे. त्यांनी केलं मग हे सगळं ट्रस्टीला. हुडगी काय गाव आहे ना, तर हुडगी. हां हां हो. हुगली का हुडगी? हुडगी हुडगी हुडगी. हुडगी हे जेवणाचं आहे ना सगळं. भंडारा. भंडारा. काहीच कसलं भारी दिसायलंय. मंडळी बघू शकतात, ब्रह्ममठ आहे, किती मोठं आहे. आणि इथून आपल्याला जायचंय मदत. हे चंदवीर गुरु असताना 60 एकर रान धान दिलेलं आहे. हे वीर तपस्वी. हा, चंदवीर शिवाचार्य त्याचं नाव. असं काय वय होतं त्यांचं? का तरी 35-40 का तरी. तरुणच होते ना? हा, अजून तर नाही. काय फोटो हो हो हे बघा, हे फोटो. हो. हा म्हणजे मंदिर कोणाचं आहे हे जे? हे मंदिर आत आहे ना, हा ह्याचं उभारलेलं आहे. हा. हे लिंग आहे ह्याचं आहे. हे जगा आता बघते सगळं. आता आहे संस्था बघते आता सध्या. लई अवघड आहे एवढं राहायचं एवढं वय म्हटल्यानंतर. बीपी ना, शुगर ना. काही नाही, मग ते डोळे बी चांगला आहे. उगा आता शो साठी घातला सगळा. Picture झाला हे. म्हातारा. तर मंडळी, आता सध्या मी आलोय आमच्या डॅशिंग बाबाकडे. त्यांचं 90 एज आहे आणि बघू शकतात कसे डॅशिंग लुक मध्ये एकदम ठणठणीत आणि मस्त बोलतात की काय काय नाही, BP नाही, काय sugar नाही, नाही. बीपी नाही, शुगर नाही, काय नाही, इंजेक्शन बी नाही आपल्याला. अशी जिंदगी पाहिजे एकदम मस्त मस्त. आपलं सनग्लास, आपलं सेवा करतो एवढा आनंद आहे. हो, आनंद आहे. एक नंबर दिसतात, एकदम मस्त ठणठणीत दिसतात. असंच राहा, असंच खुश राहा. त्याचा आशीर्वाद पाहिजे भाऊ. आहे आहे, आशीर्वाद असणारच. हो हो हो, चालेल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता मंडळी, एक मिनिट, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचं राहिलं होतं माझं, की मंडळी इथं आता जस्ट आपण मंदिरामध्ये गेलो तर इथं 12 महादेवचे पिंडलिंग होते. पण आता इथं 12 नाही आहेत, टोटल 1008 आहेत. आता तुम्हाला दिसेल कसं, आता तुम्हाला सिनेरिओ दाखवतो बघा. इथून जसं स्टार्ट झाले भाई साब, मंडळी किती अमेझिंग आहे. खरं ही अशी गोष्टी एक्झिस्ट आहेत. असं वाटतं की खरं जर ही ब्लॉग असा जर नसला असता, मग आम्ही खरं रूमवरती असाच रिकाम टेकडा पडला असतो. खरं असं वाटलं की जरा मस्त कुठं तर एन्जॉय करतोय, फिरतोय, फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करतोय. हेच एक्सपिरियन्स आहेत, हेच नॉलेज, हेच स्पिरिच्युअलिटी, आपण असं सगळं म्हणू शकतो. मंडळी, पहिल्यांदा लाईफमध्ये एका जाग्यावरती 1000 भाई
काय यार, काय बनवलं असं. मंडळी, पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा इतके महादेवचे पिंड एकत्र एका जागी इतके बघतो. खूप छान आहे, एवढं मोठं. दिशा बघ ना, हे बघ त्यांच्या पिंडाची दिशा कशी क्रॉस 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 ठेवली दिशेने, सगळ्याची तोंड एकाच दिशेने. ओके, तर मंडळी आजचा व्लॉग आपण एंड करून टाकूयात. तुम्ही मला सांगा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका. मला तर खूपच छान वाटलं, खूप सुंदर आहे. पहिल्यांदा असं बघतोय मी. पण आता आपण एंड करूयात. अजून मला मंदिर एक्सप्लोअर करायचं, मला सिद्धेश्वर मंदिर एक्सप्लोअर करायचं, कारण मी अजून पण गेलो नाही. मला पप्पा हे पण बोलले की तू एकदा सिद्धेश्वर मंदिराकडे जा. सो जा म्हणलं तर मग मी म्हणलं हो 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 चालेल चालेल, हो 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 चालतंय. येऊ का? हा, हो हो हो. सगळ्याला आनंद दाखवा. येता येता उद्या ब्लॉग मध्ये याचाल तुम्ही युट्यूब वर येता. तर मंडळी, आजचा ब्लॉग आता आपण एंड केलाय, आणि उद्याचा जो ब्लॉग असणार आहे, उद्याचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे. स्पेशल म्हणजे सांगतो पण की आपल्याला जायचंय सिद्धेश्वर मंदिरला. सध्या मी अजून पण सिद्धेश्वर मंदिर पाहिलं नाही. मला पप्पा बोलले की सिद्धेश्वर मंदिर खूप छान आहे, आपण जाऊयात. पण आता विषय असा आहे की आमची मम्मीला लई भूक लागली आणि आमची मम्मी खूप थकली आहे, त्याच्यामुळे आता आम्ही स्टेज करल. आणि तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की सोलापूरला मी अजून कुठं जाऊ. ओके, सो तुम्ही पण सांगा की सोलापूरला अजून बेस्ट अट्रॅक्शन कोणकोणते आहेत. जेवढे अट्रॅक्शन बेस्ट आहेत तेवढं मी कंप्लीट करायची कोशिश करेल. सो आता बाय.